तर जय मित्रांनो, तर आता मुंबई शहर बद्दल काही कमेंट येत होत्या की मुंबई सिटीचा पेपर पॅटर्न या 2026 चा कशा प्रकारे राहू शकतो. तर यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. व ज्यांनी मुंबई सिटीला अर्ज केलेला आहे त्यांनी नक्कीच समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी मुंबई सिटीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच आपण कट ऑफचा पण सविस्तरपणे मुंबई सिटीचा अंदाजित कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो याच्यावरती पण सविस्तरपणे व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. तर आता राहिला विषय पेपर पॅटर्नचा. तर पेपर पॅटर्न 2026 चा कशा प्रकारे राहू शकतो. तर आपण 2023 च्या भरतीचा जर विचार केला तर 2023 च्या भरतीमध्ये जीके 53 मार्काचं विचारलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर मराठी 13 मार्काचं, गणित 25 मार्काचं, तर बुद्धिमत्ता 9 मार्काचं, अशा प्रकारे पेपर पॅटर्न 2023 च्या बॅचमध्ये राहिला होता. तर 2023 च्या बॅचमध्ये आपल्याला दिसून येते की 53 मार्कांचं इथं जीके आणि 13 मार्कांचं मराठी, अशा प्रकारे मराठी आणि जीके वरती बऱ्यापैकी भर इथं दिलेला आहे 2023 च्या भरतीमध्ये. 2024 ची भरती जर बघितली तर 37 मार्कांचं जीके, 24 मार्कांचं मराठी, गणित 21 मार्कांचं, तर बुद्धिमत्ता 18 मार्कांचं, अशा प्रकारे पेपर पॅटर्न 2024 चा होता. तर दोन्ही भरत्या 2023 च्या आणि 2024 च्या भरतीमध्ये आपल्याला जीके वरती सर्वात जास्त भर इथं आपल्याला देताना मुंबई सिटी दिसत आहे. त्यामुळे आपण जीके बेसवरच यावेळेस पण पेपर येऊ शकतो असा एक प्रकारचा अंदाज आहे. तर आता आपण जीकेचं काय, जीकेचा त्यामध्ये आपल्या याचे जिल्हा विषयचे काही प्रश्न, त्याच्यानंतर चालू घडामोडीचे प्रश्न 5-6 प्रश्न तरी आपल्या स्थानिकवर 5-6 प्रश्न येतील. त्याच्यानंतर 7-8 प्रश्न तरी आपल्या चालू घडामोडीवरती येतील. इतकं जर जीके विचारत आहे तर नक्कीच आपल्याला इतकं तरी आपल्याला कमीत कमी चालू घडामोडी, त्याच्यानंतर जिल्हा विशेष आपल्याला विचारलं जाणार आहे. त्याच्यासोबत जर आपण या दोन कट ऑफचा, आपल्या दोन भरत्यांचा जर आपण विचार केला तर आपण या 2026 च्या भरतीमध्ये पण आपण जीके बेसवरच पेपर येऊ शकतो, या उद्देशाने अभ्यास करायला पाहिजे. तर आता राहिला विषय पेपर कधी राहू शकतो. तर पेपर आपला जास्तीत जास्त इतकाही काही उशीर होणार नाही, म्हणजे एप्रिलच्या फर्स्ट वीकला किंवा सेकंड वीकला आपला मुंबई सिटीचा पेपर राहू शकतो. त्यामुळे गाफल न राहता एकही दिवस आता खंड पडू देऊ नका. सातत्य अभ्यासामध्ये कंटिन्यू सातत्य ठेवा. आता यावेळेची परिस्थिती थोडी मुंबई सिटीची वेगळी आहे, कारण की आता 1062 जागांची या भरतीमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे आपले लागण्याचे चान्सेस आणखी वाढत गेलेले आहे. कारण की आता अर्ज तर तितकेच आहे, पण जागा 1062 जागा इतक्या वाढलेल्या आहेत. 3521 इतक्या एकूण जागा झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्या लागण्याचे बऱ्यापैकी चान्सेस वाढलेले आहेत. जे आता सध्या वेटिंगला राहणार होते ते पण आता सध्या या मुंबई सिटीला सिलेक्शन झालेलं आहे, असा एक प्रकारचा आपण गृहीत धरू शकतो. तर आता मुंबई सिटीच्या आता समोर ज्या काही अशा प्रॉपर अपडेट येत राहतील मुंबई सिटीच्या, तर आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे ज्यांनी मुंबई सिटीला अर्ज केलेला आहे त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.